टाइप्स ऑफ एसक्यूएल स्टेटमेंट कोणती कोणती आहेत ते आता आपण ह्या सेशनमध्ये बघणार आहोत. जसं की डेटा डेफिनेशन लँग्वेज काय आहे, डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज काय आहे, डेटा कंट्रोल लँग्वेज काय आहे आणि डेटा ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज काय आहे. सर्वप्रथम म्हणजे जेव्हा आपण एसक्यूएल स्टेटमेंट म्हणतो ते काय यूज करायला करायला पाहिजे. तर जेव्हा आपण आतापर्यंत आपण एंटिटी रिलेशनशिप डायग्राम डिझाईन केली, एंटिटीज काय असतात, ॲट्रिब्यूट्स काय असतात हे आता तुम्हाला समजतंय. टपल्स काय आहे, तर एंटिटीज म्हणजे काय, टेबल्स आपण ते मॅप केले होते. ॲट्रिब्यूट्स कॉलम आणि टपल्स म्हणजे जे काय ऍक्च्युअल डेटा आहे किंवा रोज विथ द डेटा व्हॅल्यूज. या एंटिटीज किंवा टेबल्स किंवा कॉलम्स याबरोबर इंटरॅक्ट करण्यासाठी आपल्याला एसक्यूएल स्टेटमेंटची गरज पडते. मग त्यासाठी एसक्यूएल स्टेटमेंटचे प्रकार आहेत. तर पहिला प्रकार कोणता आहे, डेटा डेफिनेशन लँग्वेज. दुसरा आहे डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. तिसरा डेटा कंट्रोल लँग्वेज आणि चौथा आहे तो ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज. हे चार मेन आहे. अजून काही थोडे सब टाइप्स पण आहे, पण हे हे चार जे आहे ते मेन आहे. ते आता आपण डिटेलमध्ये बघूया. तर डेटा डेफिनेशन लँग्वेज काय आहे, तर डेटा डेफिनेशन लँग्वेज म्हणजे काय आहे ना, की दीज आर द स्टेटमेंट्स विच आर यूज टू डिफाईन चेंज ऑर ड्रॉप अ डेटाबेस. म्हणजे डेटाबेसमध्ये आपल्याला काही डेटाबेस क्रिएट करणं आलं किंवा डेटाबेस टेबल्स क्रिएट करणे आले, त्याचा डेटाबेस टेबल डिलीट करायची वेळ आली, आपल्याला नाही पाहिजे टेबल, तर डेटाबेस टेबल क्रिएट करणे, ड्रॉप करणे किंवा चेंज करायचे. काही कॉलम्स क्रिएट केलेले त्यांचा डेटा टाईप चेंज करायचा आहे, काही कॉलमची नावं चेंज करायची, अशा प्रकारचं जे असतात ते असतात डेटा डेफिनेशन लँग्वेज. म्हणजे डेफिनेशन म्हणजे काय, आपण काय करतोय, डिफाईन करतोय. आणि त्याच्यासाठी स्टेटमेंट कोणते यूज केलं जातं, पहिली आहे क्रिएट स्टेटमेंट. दिस इज यूज टू क्रिएट टेबल्स अँड इट्स कॉलम्स. अल्टर काय आहे, अल्टर करण्यासाठी काही टेबलचं स्ट्रक्चर चेंज करायचं असेल, काही कॉलम ऍड करायचे, काही कॉलमचा डेटा टाईप चेंज करायचा आहे, काही कॉलम ड्रॉप करायचे किंवा काही अजून काही कॉलमची नाव चेंज करायची वगैरे, अशा पद्धतीचे जे काम असतात ते हे अल्टर कमांडमध्ये असतात. आणि ट्रंकेटमध्ये काय आहे, ह्या टेबल मधला जो डेटा आहे तो पूर्ण डिलीट करायचा, पण स्टेबल स्ट्रक्चर डिलीट नाही करायचं. ट्रंकेटमध्ये डेटा डिलीट होतो. आणि ड्रॉपमध्ये पूर्ण टेबलचं स्ट्रक्चर, म्हणजे जे डेटाबेस आपण मध्ये टेबल क्रिएट केलाय, म्हणजे एखादा एबीसी टेबल आपण क्रिएट केला आणि तो आपल्याला पूर्ण डिलीट करून टाकायचा असेल तर ड्रॉप ही कमांड आहे. आता डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज हा दुसरा प्रकार आहे, की डेटा मॅनिप्युलेशन मध्ये काय होतं ना, की पहिलं डेटा डेफिनेशन मध्ये आपण काय केले, टेबल क्रिएट केले. आता टेबल मध्ये डेटा इन्सर्ट करण्यात आलं. मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, याला की क्रिएट, रीड, अपडेट अँड डिलीट ऑपरेशन. म्हणजे मॅनिप्युलेशन मध्ये आपण ह्या ऑपरेशन्स परफॉर्म करतो, जिथे की इन्सर्ट करतो. यूज टू इन्सर्ट अ रोज ऑर मेनी रोज इन अ टेबल. म्हणजे एक रो इन्सर्ट करू शकतो किंवा एकापेक्षा जास्त रो चा डेटा आपण इन्सर्ट करू शकतो. सिलेक्ट करू शकतो, रीड और डिस्प्ले डेटा फ्रॉम टेबल. म्हणजे टेबल मधला डेटा आपल्याला रीड करायचा आहे तर ते करू शकतो. अपडेट करायचं आहे, काही डेटा आपल्याला इन्सर्ट केलेला डेटा आहे तो काय अपडेट करायचा आहे. म्हणजे सपोज एखादा डेटामध्ये सपोज एखादा एम्प्लॉईचं डिपार्टमेंट चेंज झालं, तर ते एम्प्लॉईचं डिपार्टमेंट आपल्याला चेंज करायचं असेल तर ही अपडेट कमांड आहे. डिलीट म्हणजे आपल्याला पर्टिक्युलर एखादा रो डिलीट करायचा आहे किंवा एकापेक्षा जास्त रो डिलीट करायचे असेल तर आपण ते करू शकतो. तर तिसरा प्रकार आहे तो डेटा कंट्रोल लँग्वेज. आता डेटा कंट्रोल लँग्वेज मध्ये काय होतं ना, की जे हे असे स्टेटमेंट आहे दॅट आर यूज टू गिव्ह प्रिव्हिलेजेस टू ऍक्सेस द लिमिटेड डेटा. म्हणजे काय असतं ना, काही टेबल जे असतात डेटाबेसमध्ये ते प्रत्येकाला ऍक्सेस झालेच पाहिजे नाही. काहींना रीड ओनली ऍक्सेस पाहिजे असतो, काहींना राईट ओनली ऍक्सेस पाहिजे असतो किंवा कोणाला काय रीड अँड राईट दोन्ही ऍक्सेस पाहिजे असतात. तर अशा पद्धतीचे ऍक्सेसेस असतात. तर ते देण्याचं काम ह्या ग्रांट ही कमांड आहे, ती यूज केली जाते टू गिव्ह अ प्रिव्हिलेजेस टू द युजर फॉर ऍक्सेसिंग द डेटाबेस. आणि रिवोक ही कमांड आहे, जी जे काय ऍक्सेस दिलेले आहे, म्हणजे कोणाला रीड राईट ऍक्सेस दिलेले आहे ते रिवोक करायचे असेल, काढून टाकायचे असेल तर ते रिवोक कमांड आहे. त्यानंतर अनालाइज ही कमांड आहे, जी की कलेक्ट स्टॅटिस्टिक इन्फॉर्मेशन अबाउट द इंडेक्स क्लस्टर टेबल. म्हणजे टेबलच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन, जे की टेबलचा परफॉर्मन्स कसा आहे ते त्यासाठी गरजेचा असतो. जनरली डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर ही कमांड यूज करतात. ऑडिट आहे, की एखादे एसक्यूएल स्टेटमेंट किती वेळा एक्झिक्यूट झालंय, किती वेळा यूज केले गेले, त्याचा अकरन्स बघायचा असेल तर ऑडिट हे कमांड यूज केली जाते. कमेंट ही एखाद्या टेबल बद्दल इन्फॉर्मेशन द्यायची असेल, की दुसऱ्या कोणाला तरी समजलं पाहिजे की हा टेबल कशासाठी आहे, तर त्यासाठी कमेंट लिहिण्याचं काम ही कमेंट कमांड करते. तर असे 4-5 कमेंट आहे जे या डेटा कंट्रोल लँग्वेज येतात. मोस्ट ऑफ देम हे जे आहे ते डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर लोकांचं काम असतं, की जे हे ऍक्सेस वगैरे देणे, ऍक्सेस रिवोक करणे वगैरे ह्या गोष्टी करण्याचं काम केलं जातं.
आता शेवटचा प्रकार आहे तो ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज आहे. ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेजमध्ये काय आहे ना, की दीज आर यूज टू अप्लाय द चेंजेस परमनंटली सेव्ह इन द डेटाबेस. म्हणजे जे काय आपण चेंजेस करतो डेटाबेसमध्ये, डेटा इन्सर्ट करणे, डेटा डिलीट करणे, याचं जे आहे ते परमनंटली डेटाबेसमध्ये सेव्ह झाले पाहिजे. त्यासाठी काही कमांड असतात, जसे की कमेंट. कमिट काय करतात ना, की आपलं जे काही चेंजेस आहे ते कमिट जर ही कमांड एक्झिक्यूट केली तर परमनंटली वर्क सेव्ह इन टू द डेटाबेस. रोलबॅक काय करताना, की आपल्याला सपोज वाटलं की काही चेंजेस केले आणि ते कमिट केल्यानंतर काय असतं ना, की कधी कधी वाटतं की हा आपण जे केलं ते चुकीचं केलं, आपल्याला रोल बॅक करायचं, अंडू करायचे ते, तर ते रोल बॅकसाठी ऑप्शन आहे लास्ट कमेंटच्या अगोदर. सेव्ह पॉईंट म्हणजे की काही भरपूर मोठे कमांड आपण एक्झिक्यूट करतोय, 10-12, आणि त्याच्यातले मला 3-4 झाल्या, आणि त्याच्यानंतर मला काय असं वाटलं की माझं काही जे काय काम केलं ते वाया जाऊ नये, मग मी असं काय करेन, मध्ये मध्ये सेव्ह पॉईंट टाकेल की जिथपर्यंत झालेले ते सेव्ह करा, म्हणजे कमिट करा, आणि गरज पडली तर आपण ते रोल बॅक करू शकतो. सेट ट्रान्झॅक्शन काय करतं ना, की हे ज्या प्रॉपर्टीज आहेत जसे की रीड राईट किंवा रेड ओनली ऍक्सेस, हे सेट करण्याचं काम सेट ट्रान्झॅक्शन ही कमांड करते. तर अशा पद्धतीने हे एसक्यूएल स्टेटमेंट आहे, जे गरजेचं आहे आपल्याला समजणं, आणि थेरोटिकली कन्सेप्ट अगोदर माहिती पाहिजे, आणि प्रॅक्टिकली आता आपण हे बघणार आहोत.